मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना। तर 9:30 वाजलेले आहेत आणि आपण आता लॉग इन करतोय आणि आज दिवसभरात बघणार आहोत आपण किती अर्निंग करू शकतो ते। तर बघायचं मित्रांनो, आपल्याला एकाने विचारलं होतं की रिक्षावर किती महिना कमावतो। बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की बाबा माझ्या घरच्यांनी पण, मी कुणालाच माझा इन्कम कधीच खरं सांगत नाही मित्रांनो, बायको असू दे आई वडील असू दे कुणालाच नाही। आणि तुम्हीही तेच करत जावा मित्रांनो, आपला इन्कम कधीही कुणाला सांगायचं नाही। तरीही मित्रांनो आपण 30 दिवसात बघणार आहोत आपण रिक्षावाला, एक साधा सुद्धा रिक्षावाला किती कमावू शकतो। तर आज आपला पहिला दिवस आहे, लॉग इन केलंय 9:30 वाजता। तर बघूया काय होतंय ते आजपासून। तर मित्रांनो, हा जो तुम्हाला वाटेल हा गॉगल आहे, पण हा गॉगल नसून हा चष्मा आहे। पण हा चष्मा आपला गॉगल सारखा याला लुक दिलेला आहे, काच पण गॉगल सारखीच बसवलेली आहे, पण नंबर आहे हा। तर मी तुम्हाला का सांगतोय, पण जे तुम्हाला जर कुणाला नंबर असेल कुणाला, तर तुम्ही चष्मा घालत जावा मित्रांनो, लाजू नका। कारण खूप प्रॉब्लेम होतात, सध्या मला होत आहे। कारण माझा सगळ्यात जास्त वेळ हा मोबाईल सोबत जातो, एडिटिंग साठी समजा, ओला उबेर साठी खूप वेळ जातो, त्याच्यामुळे डोळ्यांना खूप प्रॉब्लेम येतोय माझ्या आता सध्या। तर आता मी आहे छत्रपती संभाजीनगर येथे, 4थी ट्रिप आपण संपवलेली आहे। आता घरी चाललोय, घरी म्हणजे आपल्या घरच्या दिशेने चाललोय। कारण सांगतो, गॅस बुक केला आपण 2 दिवसापूर्वी, आता त्याचा मला मेसेज आलेला आहे, तर मला पटकन घरी जावं लागेल आणि गॅस घ्यावा लागेल, सिलेंडर। तर मग असं असतं मित्रांनो, एकदा धंद्याला निघालं ना तर धंदाच करायचा, असं मध्ये मध्ये आधी मध्ये काम येतं काहीतरी, त्याच्यामुळं धंद्याची वाट लागते। तर मी आता जस्ट एक DY पाटीलला ट्रिप सोडली, तर तिथल्या सिक्युरिटी गार्डला थोडा पण दम नाहीये। आता सगळे जुने आहेत, माहिती आपल्याला, वयस्कर आहेत, त्याच्यामुळे आपण मान राखतो जरा, पण ट्रिप एंड बी करून देत नाही राव, लोकांकडून पैसे बी घेऊन देत नाही। आता DY पाटीलचं कॉलेजचं वेगळं आहे, चला मॉल पशी, आता एल्प्रो मॉल पशी काल तसंच होतं, काल गेलो ते उतरते, चल रिक्षा पुढे घे, अरे लावट शिव्या दिले, मग तोंडात शिव्या देत लगेच। अरे म्हणलं, अरे रिक्षावाल्याला साधं सुद्धा नको समजू, रिक्षावाल्याने रिक्षावर बिल्डिंग बांधलेलं आहे पहिल्या, बरं का, आता नाही, पण आता पण रिक्षावाला 30-40 हजार रुपये महिना कमवतोय। तू इथं 12-12 तास घासून पण तुम्हाला 15,000 पगार पडत नाही मित्रांनो। आता मी काही कमी लेखत नाहीये, पण मला एकच म्हणायचंय की चांगल्या भाषेचा वापर करा रिक्षावाल्यांविषयी, की बाबा ए रिक्षा घे पुढं, अरे काय बघत नाही, काय नाही, कोण आहे, काय उतरते का, पैसे देते का कस्टमर, काय नाही, एवढं काय म्हणा। मग आता बऱ्याच जणांना वाटणार आहे मी सिक्युरिटी गार्डला असं बोलतोय तसं बोलतोय, पण चांगलं वाटतंय का मित्रांनो? बघा तुम्ही, बऱ्याचदा मित्रांनो मी माझ्या फॅमिली सोबत असतो रिक्षात, बरं का। लास्ट टाइम तर एकदा देवगाव मध्ये काय झालं की फुल ट्रॅफिक होती बरं का, आणि ते डायव्हर्शन करत होते, म्हणजे इकडून जा म्हणत होते, ठीक आहे। आता मला आतमध्ये जायचं होतं म्हणून मी फक्त असं विचारलं, असं जाऊ शकतो का, फक्त मी काही गेलो नव्हतो। माझ्या गाडीमध्ये माझी बायको होती, माझी मेहुणी होती, 2 पोरं होती, माझ्या मुली होत्या। तर तो काय बोलला माहितीये का मला, ए चल निघ इकडून जा। आई शपथ, माझी बायको, माझे पोरींचं तर, माझ्या बायको तर सोडा हो, पोरीनं एवढं वाईट वाटलं की बाबा माझ्या पप्पाला असं बोलले म्हणून। तर असं होतं मित्रांनो आपल्यासोबत बऱ्याचदा। आता मी एक रील बनवली होती, त्याच्यात मध्ये पण सांगितलं की मी भाडं सोडलंय, ठीक आहे, मी साईडला थांबलो होतो, असं बी म्हणाय मी मध्ये गेटच्या इकडे बिल्डिंग आहे सर, असं पुढे थांबलो होतो, बिल्डिंगच्या पण जरा पुढे अंधार होता सगळ्या, तिथं थांबलं, म्हणलं इथून ट्रिप पडली तर बरं होईल। मागून एर्टिगावाला आला, हॉर्न देतोय मला, त्याला असं बी नाही की त्याला जागा नाही लावायला, लावली असती ना त्याने, पण मला एवढा कमीपणा वाटला आई शपथ, की म्हणजे आपलं प्रोफेशनच असं आहे मित्रांनो की लय लोक कमी शुल्लक समजतात, पण शुल्लक समजण्याचं कारण नाही मित्रांनो। एक रिक्षावाला आपला मुख्यमंत्री होऊन गेलेला आहे, जो तुम्हाला माहिती आहे की कोण येतो, दुसरा आपला परिवहन मंत्री एक रिक्षावालाच होता। तर असे बरेच जण की रिक्षामधूनच पुढे मोठे झालेले आहेत, आणि बरेच जण सांगतो तुम्हाला, रिक्षा चालवून व्हॅन घेतली, पोरं सोडतात
अक्षरशः त्यांच्यावर त्यांनी एक एक दोन दोन बिल्डिंग बांधलेले आहेत मित्रांनो. पहिलं पॉसिबल व्हायचं, पण आता महागाईमुळे तसं पॉसिबल होत नाही. पण पहिली लोक आपल्या एवढी कमवत नव्हती. आता सरासरी रिक्षावाला एक 25-30 हजार रुपये सहसा कमवतोच जर व्यवस्थित केलं तर. तर असं होतं मित्रांनो की मला तर खूप असं सहन करावं लागतं अक्षरशः. बायकोचं सोडावं, पण मुलींना कमीपणा नको वाटायला असं वाटतं मला की सिक्युरिटी गार्ड कॉलेजचे म्हणा, शाळेचे म्हणा, इकडे एल प्रो मॉल, इकडचं तिकडचं. आता मॉल मध्ये सांगतोय सहसा रिक्षा तर घेऊनच जाऊन देत नाही. वाकडचा मॉल पण बघा तुम्ही, रिक्षा आतमध्ये एंट्रीच नाही पार्किंगला. तर असं होतं की रिक्षावाल्यांना किंमतच देत नाहीत लोक. तर आता एक कस्टमरला घ्यायला आलोय आपण. 800 मीटर पिकअप होता आणि ड्रॉप आहे 2.2 किलोमीटर. तर मित्राचं म्हणणं होतं माझ्या की हे 3 किलोमीटरचं अंतर परवडतं का असं. तर धंदा नसल्यावर मग मित्रांनो ह्याच आपण अशा ट्रिपा मारतच असतो आणि आपल्याला टार्गेट लवकर कंप्लीट करायचं आहे आज संध्याकाळी. मग आपण ट्रिपा मारतोय 2.2. आणि मला एक म्हणायचंय की आपण समजा एका ठिकाणी ट्रिप ड्रॉप केली आणि आपल्याला ट्रिप पडलीच नाही, आपण परत एमटी येणारच ना. आपण ते अंतर कधीच कॅल्क्युलेट करत नाही. तर माझं म्हणणं असं आहे मित्रांनो, 1 किलोमीटरच्या आतमधलं पिकअप असेल तर सहसा उचलणं काही वाईट नाहीये. हा, मग समजा 2.7 2.8 किलोमीटरचा ड्रॉप आहे आणि 1 किलोमीटरचं अंतर आहे, मग अशी ट्रिप परवडत नाही. पण ज्यावेळेस धंदा नसेल त्यावेळेस काय करायचं, अशा ट्रिप माराव्याच लागतात. समजा एक ट्रिप आपल्याला परवडली नाही, दुसरी ट्रिप जेव्हा येईल ती कमी अंतराची असू शकते. तर थांबायचं नाही मित्रांनो, आपलं वय पाळायचंय, आपल्या जबाबदाऱ्या पाळायच्या आहेत. नुसतं पाळायचं, पैसे कमवायचे. तर 3 वाजता आलो होतो आपण दुपारी. सकाळी आपण 400 रुपयाचं काम केलं होतं. आलेल्या 2 बॅक टू बॅक ऑफलाईन बुकिंग मारल्या 50-50च्या. आणि आता एक बुकिंग घेऊन आलो डी पाटील वरून लिंक रोडवर, जी होती 77 रुपयाची. कस्टमरला केलं ड्रॉप आणि आता आपण चाललोय परत चाफेकर चौकाकडून आपल्या घराकडे. कारण इथं वाट बघण्यात काय अर्थ नसतो. संध्याकाळी माझे 4च्या तुलनेत कोण जाणार आहे, आणि ट्रिप आली तर उचलणारच आहोत आपण कसंही. तर काम आतापर्यंत झालंय 550 रुपयाचं आणि जवळजवळ आपल्याला फक्त किती 3 तास झालेले आहेत काम करून. सकाळी आपण 2.5 तास काम केलेलं आहे आणि आल्यापासून अर्धा तासाच काम झालं, 3 तासात. तर भावांनो बघा की 2 दिवस झालं माझं मानदुखी चालू झालेली आहे. म्हणजे एवढं दुखतं नाही तर असं की अक्षरशः सांगता येत नाही, म्हणजे सांगू शकत नाही. मला असं वाटतंय लवकरच आपल्याला, म्हणजे मला की पट्टा लावावा लागणार आहे असं लवकर. म्हणजे अजून माझं वय किती आहे, 35 वर्षाचं आहे मी फक्त अजून. तर मला आत्ताच रिक्षामुळं बरं का, आज रिक्षामुळंच हा पट्टा लावावा लागणार आहे. तर तुम्हाला सांगतो रिक्षामुळं काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, म्हणजे मला काय काय होतात. आता माझा चष्मा लागलेला आहे, ती गोष्ट वेगळी आहे. मानेचं दुखत नाही, खांदे दुखतात, जॉईंट दुखतात, म्हणजे हे स्नायू असतात ना, काय सांधे म्हणतात त्याला, सांधे दुखतात, कंबर दुखते, मान दुखते, पाठ दुखते, गुडघे दुखतात. म्हातारा झालो मी, 35 वर्षातच म्हातारा झालो. आता किती वर्ष झाले रिक्षा चालवतोय, 10 वर्ष झाल्या. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा, तुम्हाला पण हे प्रॉब्लेम होणार आहे. तुम्ही जर चालवले ना 5-10 वर्ष गाडी, तर हे असे प्रॉब्लेम होतात. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो, चालायचंच. जसं माणूस आपली मशीन आहे, ही पूर्ण बॉडी म्हणजे मशीन आहे, खराब तर होणारच काही दिवसांनी. तर आता झालेले आहेत अजून किती 14 ट्रिप झालेले आहेत, 5 ट्रिप मारायच्या. आणि आपण आहोत आता भक्तिशक्ती एरियात. तर भक्तिशक्ती एरियात मी आता इथे एक ड्रॉप केला. मी माझं सरळ चाललोय, तिथे एक गाडी बंद पडली, म्हणजे बंद होती, त्याच्या पाठीमागे अजून एक कारवाला होता. तर कारवाल्याने तिथं थांबायचं सोडून माझ्या लाईनला घेतली आणि माझ्याकडे असं करून बघतोय. मी म्हणलं काय, म्हणलं गप गेला. म्हणजे असे आपण जर काय बोललं नाही ना मित्रांनो, तर आपल्या उरावर येऊन बसतील हे लोक. त्याच्यामुळं जिथं आपली चुकी नाही तिथं बोलायला पाहिजेच. तर ठीक आहे, आता बघूया कुठली ट्रिप पडते, नाहीतर मग आपल्याला स्टेशन साईडला जावं लागेल. 5:40 झालेले आहेत आता, आणि तिथून ट्रिप पडेल आपल्याला, कारण
लोकल आलेली असेल, लोकल रेल्वे. बघूया. तिथं समोर भजी भेटतात मित्रांनो, आणि भजी खायची इच्छा झालेली आहे. तर भजी खायची इच्छा झाली तर आहे खरी, पण सगळे पैसे बिशे सगळं टाइम पण आहे. पण प्रॉब्लेम एकच आहे की आपल्याला बाहेरचं खाल्लं की पित्त होतं, मग डोकं दुखायला लागतं आणि मग तो त्रास जरा जास्तच होतो. आणि त्यातल्या त्यात हे भजी ते तेलामुळे जास्त त्रास होतो आपल्याला. मेन म्हणजे खायला काही बरं वाटतं, एकदम खाताना छान छान वाटतं भारी, पण नंतर जो त्रास असतो त्याचा मला लय हेडॅक होतं, एकदम डोकं एवढं दुखायला लागतं अक्षरशः, मग गोळी खावी लागते, मग अवघड होतं जरा. तर ट्रिप झालेल्या आहेत 4 ट्रिप राहिलेल्या आहेत. आता एक ट्रिप होती पण ती काय उचलली गेली नाही आपल्याकडून. तर मी भजी न खाता मी विचार करतो वडापाव खातो, एक पोट पण भरल्यासारखं वाटत. बघूया, वडापावच घेतो. तर वडापाव खाऊन झालेला आहे, जरा बरं वाटायला लागले पोटात काहीतरी गेल्यावर. आता चहा घेतला, गुळाचा चहा, आणि जरा तरतरी लांगात जरा काम करायला मोडेल. नाहीतर मित्रांनो एवढं अंग दुखतं ना, शपथ काय सांगू तुम्हाला. आणि पोटात काही नसल्यावर तर मग अजूनच अवघडच वाटतं जरा जास्तच. चहा घेतो आणि परत करतो चालू. 5 मिनिटं अजून मारायचे. गुळाचा चहा पानचटच लागतोय जरा. सीएनजी भरल्यावर आज आपला किती, काल मी जवळजवळ पूर्ण दिवसात 300 रुपयाचा सीएनजी बसला होता. त्याच सीएनजी वर मी आज पूर्ण आतापर्यंत 20 ट्रिपा मारलेल्या आहेत अक्षरशः. म्हणजे लहान लहान ट्रिप मारण्याचा हा फायदा असतोय. अजून पण ट्रिप पडते MIDC पिंपरी कॉलनीची, नको आपल्याला तिकडे, आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत. तर 1224 उबेरला झालेले आहेत आणि 180 रुपये ऑफलाईन बुकिंगचे झालेले आहेत. तर आणि 100 रुपये जर मायनस केले डेलीचा खर्च आपला चहा वडापाव काय काय असेल ते, तर सगळं जाऊन आज आपल्याला 1000 रुपये प्रॉफिट राहिलेला आहे. सुरुवात दिवसाची चांगली झालेली आहे आजची, टार्गेटची 1000 रुपये. ठीक आहे, आपल्याला कुठं हप्ता बिप्ता कुठं द्यायचा नाही, काय नाही, कर्जबाजारी नाही आपण. तर 1000 रुपये प्रॉफिट आजचा पकडूया. तर व्लॉग आपला इथंच एंड करतोय आपण, कारण मोठा व्लॉग झालेला आहे आजचा. तर एवढं बोलायचं होतं ते मी बोललो. अजून बघूया किती कमी होऊ शकतो लेंथ त्याची. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये.